नमस्कार मुलांनो, चला आज आपण विज्ञानचा फास्ट ट्रॅक बघणार आहोत। तर यामध्ये NMMS साठी विचारले जाणारे सायन्सचे म्हणजे विज्ञानचे प्रश्नसंच आज आपण फास्ट ट्रॅक या व्हिडिओमध्ये आज आपण पूर्ण करणार आहोत। उद्या तुम्हाला याचा नक्की फायदा होईल याची माझी गॅरंटी। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला कोणीही विसरू नका। चला फास्टमध्ये आपण व्हिडिओला चालू करू। तर आजचा पहिला प्रश्न आहे बघा, कोणत्या प्रकारच्या खतांच्या बेसुमार वापरामुळे मृदेचे प्रदूषण होते व हेच आजूबाजूच्या जलाशयात पसरले जाते? तर त्याचं उत्तर आहे रासायनिक। पाण्याच्या उतरणारी कारखान्यातील प्रदूषके ही कोणत्या प्रकारचे असतात? तर ती प्रदूषके असतात असेंद्रिय प्रकारची। अतिजैविकरण प्रक्रियेत पाण्यामध्ये कशाची अमाप वाढ होते? तर शैवालाची अमाप वाढ होत असते। प्रदूषित पाणी ओळखण्यासाठी सोपा मार्ग कोणता? तर रंग पाहणे आणि वास घेऊन पाहणे। तर बघा, तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं योग्य जोड्या लावा किंवा भूकंप हे कशाचे उदाहरण आहे? तर भूकंपामुळे कशाची हानी होते? तर वन्य सजीवांची हानी होते। त्सुनामीमुळे काय होतं? तर त्सुनामीमुळे किनारपट्टीचे नुकसान होते। जर वणवा लागला तर काय होतं? तर वणव्यामुळे भूमिगत जलपातळी वर खाली जाते आणि भूस्खलन झाल्यामुळे काय होते? तर कृत्रिम जलाशयांची निर्मिती होते। हे सर्वांनी लक्षात ठेवायचं। आता बघा, लाल टोमॅटो बघा, लाल टोमॅटो हे लायकोपीन असते। तर हिरवे पान हे कॅरोटीन असतं। काय असतं? तर गाजरामध्ये लाल टोमॅटो हे लायकोपीनमध्ये असते। हिरव्या पानामध्ये काय असतं? तर क्लोरोफिल असतं। गाजरामध्ये काय असतं? तर कॅरोटीन असतं। आणि जांभळामध्ये काय असतं? तर अँथोसायनिन हे असतं। तर कोणत्या अवयवापासून मानवी श्वसन संस्था सुरू होते? तर त्याचं उत्तर आहे नाक। आणि पुढचा प्रश्न आहे, श्वास आणि उच्छ्वास या दोन्ही क्रिया कोणत्या प्रकारच्या श्वसनात येतात? तर त्याचं उत्तर आहे अंततः श्वसन आणि बाह्य श्वसन। तर त्याचं उत्तर आहे बाह्य श्वसन। पेशी श्वसनात ग्लुकोजच्या एका पासून ATPचे किती रेणू तयार होतात? तर 38 रेणू तयार होतात। शरीरात स्वरयंत्र कोठे असते? तर शरीरात स्वरयंत्र हे श्वसन नलिकेच्या सुरुवातीला असते। आणि श्वास आणि उच्छ्वास या दोन्ही क्रिया असते। मानवी हृदयात द्विदली झडप हृदयात कोठे असते? तर डावे अलिंद आणि डावे निलय यांच्यामध्ये। उजव्या अलिंदामध्ये ऑक्सिजन विरहित रक्त आणण्याचे कार्य कोणत्या रक्तवाहिनी करतात? तर ऊर्ध्व महाशीर आणि अधो महाशीर। बघा, पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीत हृदयाचे स्पंदन जलद होईल? तर धावणे ही क्रिया, धावणे क्रियामध्ये आपल्या हृदयाचे स्पंदन जलद होत असते। हृदयाच्या कोणत्या कप्प्यात शरीरातून व फुफ्फुसातून रक्त येते? तर त्याचं उत्तर आहे दोन्ही अलिंदातून आपल्या रक्त येत असते। तर योग्य जोड्या जुळवा। बघा, चिंच हे टार्टारिक आम्ल असतं। दही हे कोणतं आम्ल असतं? दही हे लॅक्टिक आम्ल आहे। लिंबू हे कोणतं आम्ल आहे? तर लिंबू हे
सायट्रिक आम्ल आहे आणि व्हिनेगर हे ॲसिटिक आम्ल आहे. सोडियमचे अणू बघा, पुढचा प्रश्न आहे सोडियमचे अणू आणि सोडियमचे आयन हे यांच्यातील प्रोटॉनची संख्या ही सारखी असते. बघा, आयनिक बंध तयार होताना, पुढचा प्रश्न आहे आयनिक बंध तयार होताना डॅश डॅश होते, तर धातू आणि अधातूंमध्ये अपविक्रिया होते. 57 नंबरचा प्रश्न बघा, दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनचे स्पंदन होते, त्यामुळे दोन्ही अणूंचे इलेक्ट्रॉन द्विकपूर्ण होते. तर मॅग्नेशियमच्या दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनचे संधान होते, त्यामुळे दोन्ही अणूंचे इलेक्ट्रॉन द्विकपूर्ण होते. बघा, पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश हे मूलद्रव्य संयोजक कवचातून इलेक्ट्रॉन गमावते, तर उत्तर आहे मॅग्नेशियम. उत्तर आहे मॅग्नेशियम. आणि पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब यांच्यामध्ये संयोग होऊन आयनिक तयार होते, तर पोटॅशियम आणि क्लोरीन. टिंबटिंब हा रासायनिक बदल आहे, तर लोखंडाचे गंजणे हा रासायनिक बदल आहे. लक्षात ठेवा, 32 डिग्री फॅरेनहाइट म्हणजे 273.15 केल्विन, -40 डिग्री सेल्सिअस म्हणजे -40 फॅरेनहाइट. तर पाण्याचा उत्कलन बिंदू डॅश डॅश असतो, तर 212 अंश फॅरेनहाइट. विशिष्ट उष्मा बघा, विशिष्ट उष्मा टिंबटिंबमध्ये व्यक्त करतात, तर जूल पर केजी डिग्री सेल्सिअस. पाण्याचा गोठण बिंदू किती असतो, तर 32 डिग्री फॅरेनहाइट. बघा, ध्वनी प्रसारण होऊ शकत नाही कशामधून, तर निर्वात पोकळीमधून. नंतर पुढचा प्रश्न आहे ध्वनी तरंगाची वारंवारिता 512 हर्ट्झ असल्यास दर सेकंदात टिंबटिंब विरळने तयार होतात, तर त्याचं उत्तर आहे 512च. कारण जेवढी ध्वनी तरंगाची वारंवारिता तेवढ्याच त्याची विरळने तयार होतात, तर त्याचं उत्तर आहे 512. म्हणून पुढचा प्रश्न आहे बघा, इथे मी सर्व महत्त्वाचे फक्त क्वेश्चन घेत आहे, जे उद्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाचे असतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणून चला पुढचा प्रश्न घेऊया. आपाती किरणाने सपाट आरशाच्या पृष्ठभागाशी केलेला कोन 30 अंश असल्यास परावर्तन कोन हा 60 डिग्री असला पाहिजे. आपत्कन कोन हा 40 डिग्री असल्यास परावर्तित किरणाने आकाशाच्या पृष्ठभागाशी केलेला कोन हा 50 डिग्री अंश असला पाहिजे. आपतन कोन 20 डिग्री असल्यास परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेला कोन हा 20 डिग्री अंश असला पाहिजे. तर अशा प्रकारे आज आपण इथे जवळपास 20 ते 25 क्वेश्चन घेतले आहे. तुम्हाला होणाऱ्या NMS एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि स्कॉलरशिपचे व्हिडिओ बघण्यासाठी रोज चॅनलला व्हिजिट करा. थँक्यू.